Hello student, welcome to all of you on this online lecture. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course Advanced Diploma in Insurance and Risk Management. आपण लास्ट लेक्चरला आपला फर्स्ट टॉपिक होता रिस्क मॅनेजमेंट, जोखीम व्यवस्थापन हा आपण कंप्लीट केलेला आहे. त्यामधले आपले सगळे पॉईंट हे स्टडी करून झालेले आहेत, शिकून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण सेकंड टॉपिक पर्सनल डेव्हलपमेंट, वैयक्तिक विकास हा आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये सब कंटेंट पहिला आहे प्रोडक्ट नॉलेज याचा आपण आज स्टडी करणार आहोत. उत्पादन ज्ञान म्हणजे काय, तर कंपन्या त्यांच्या व्यवसाय पद्धती सुधारण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी अनेक धोरणे वापरत असतात. एक विशेषतः उत्पादनाचे सखोल ज्ञान असणे कंपनी आणि तिच्या ग्राहकांसाठी अनेक फायदे घेऊन येत असतात. यामध्ये काय आहे की एक कंपनी आहे, कोणतीही कंपनी असेल किंवा बिझनेस असेल, तर त्यामध्ये प्रत्येक व्यवसायाला एक गोष्ट हवी असते, तो म्हणजे आनंदी ग्राहक. आणि हे तेव्हा घडते जेव्हा तुमच्याकडे उत्कृष्ट उत्पादनाचे परिपूर्ण संयोजन असते आणि महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनाचे ज्ञान असलेली टीम. यामध्ये कसं की कोणताही उत्पादन करण्यासाठी कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपण एका उद्देशानं व्यवसाय करत असतो, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट मिळावा. यासाठी आपण उत्पादन किंवा प्रोडक्ट तयार करत असतो किंवा आपला व्यवसाय बनवत असतो. नवीन नवीन आयडियाज वापरून आपण त्याच्यामध्ये नवीन फीचर्स ॲड करून नवीन प्रकारचे प्रोडक्ट्स बनवत असतो. आपले जे पहिले प्रोडक्ट्स आहेत त्याच्या इनोव्हेशन काय जास्तीत जास्त होईल याचा आपण विचार करत असतो. आणि त्याचप्रमाणे आपले जे प्रोडक्ट आहेत ते खरेदी कोण करत असतं, तर ग्राहक खरेदी करत असतात. जर ग्राहकांच्या दृष्टीने ते क्वालिटीचे असेल, फायद्याचे असेल, तर ते ग्राहक लवकर खरेदी करत असतात. त्याला जास्तीत जास्त मागणी ग्राहक देत असतात. यामध्ये कसं की उत्पादनाची बाजू खाली आहे, परंतु तुमच्या व्यवसायासाठी उत्पादनाचे सखोल ज्ञान असणे हे एक आवश्यक कौशल्य आहे, जे प्रत्येक ग्राहकाला तोंड देणाऱ्या टीम सदस्याकडे असले पाहिजे. यामध्ये कसं की एखाद्या प्रोडक्टचं ज्ञान असणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण कोणता प्रोडक्ट बनवतोय किंवा कशा प्रकारे तो बनवायचा किंवा त्याचा उपयोग काय आहे किंवा त्याचा वापर पुढे काय होईल किंवा त्याचे परिणाम काय होतील हे पण बघणे आपण आवश्यक आहे. वैशिष्ट्यापासून सर्वोत्तम सरावापर्यंत तुम्ही अपवादात्मक ग्राहक अनुभव देत आहात याची खात्री करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्या उत्पादनावर सहज आणि कार्यक्षमतेने कसे मिळवू शकता, तर उत्तर काय आहे की उत्पादन ज्ञान प्रशिक्षण. उत्पादन ज्ञान ही माहिती संवाद साधण्याची आणि उत्पादनाविषयी किंवा सेवेबद्दल प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता आहे. ग्राहकांना, गुंतवणूकदारांना किंवा प्रसारमाध्यमांसमोर ठेवणारे कोणत्याही भूमिकेसाठी हा एक महत्त्वपूर्ण ज्ञानक्षेत्र मानला जात असतो. उदाहरणार्थ एक संस्था कार्यकारी व्यवस्थापन, विक्री, विपणन आणि ग्राहक सेवा भूमिकांसाठी उत्पादन ज्ञान प्रशिक्षण देऊ शकते. तर त्यामध्ये काय काय येईल, उत्पादनाचे ज्ञानामध्ये ग्राहक हा महत्त्वाचा आहे. ग्राहकांना उत्पादनांची गरज कशी आहे, तर उदाहरणार्थ एक विक्रेता जो ग्राहकांचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे, तो उत्पादनाची विक्री करण्याचा प्रस्ताव विकसित करण्याची आवश्यकता आहे.
म्हणजे ग्राहकांना कोणत्या वस्तूची गरज आहे, कोणत्या वस्तू त्यांना उपयोगी पडणार आहेत, कोणत्या वस्तूंचा त्यांना ते वापर करतात किंवा त्यांना त्याचे परिणाम कसे होणार आहेत. ग्राहकांचा त्याची जे आपण प्रोडक्ट तयार करणार आहोत त्याची मागणी ग्राहक करतील का? किंवा त्याचा वापर कसा करतील ह्याचा पण विचार करणे आवश्यक आहे. आणि त्या प्रोडक्टचे जास्तीत जास्त ग्राहक झाले तर त्याची मागणी वाढू शकते. ॲडव्हर्टाइजमेंट केली तर तिचा प्रसार होऊ शकतो किंवा तिच्याबद्दल लोकांना माहिती होईल की हे प्रोडक्ट हे मार्केटमध्ये आलं आहे. त्यानुसार मग ॲडव्हर्टाइजमेंट बघून जास्तीत जास्त ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होत असतात. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ब्रँड हा महत्त्वाचा असतो. बाजारात उत्पादनाची ओळख म्हणजे ब्रँड असतो, की कोणत्याही बाजार असेल मार्केटमध्ये उत्पादनाची एक विशिष्ट ओळख असते, एक ब्रँड असतं, की त्याची क्वालिटीनुसार त्यांची क्वालिटी चांगली असते. त्यामुळे त्याचं ब्रँड केलं जातं. उदाहरणार्थ एक लक्झरी फॅशन शॉपमधील विक्रेता जो ब्रँड वारसाबद्दल बोलू शकतो. म्हणजे जर एखाद्या ब्रँडेड वस्तू असतील तर ते लोक जास्तीत जास्त खरेदी करतात. कारण त्याला कसे क्वालिटी चांगली असते, प्राईस बरोबर असते आणि वापरायला पण सोपे असते, जेणेकरून त्याची आपण गॅरंटी देऊ शकतो. जर एखाद्या वस्तूचा ब्रँड असेल तर त्याची आपण गॅरंटी वॉरंटी देऊ शकतो आणि तिचा वापर करण्यासाठी आपण सदैव तयार असतो. पुढचा आहे की ग्राहक अनुभव हे एक महत्त्वाचं आहे, की ग्राहक एखाद्या उत्पादनाद्वारे किंवा सेवेद्वारे प्रदान केलेल्या अंतर्करणाच्या ग्राहक अनुभवाबद्दल ज्ञान असणे हे आवश्यक आहे. जेणेकरून त्याला कशा प्रकारे सेवा दिली जाते किंवा तो एखाद्या उत्पादनाद्वारे किंवा त्याचे मत काय आहे हे पण जाणून घेणे आवश्यक आहे. स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. उत्पादन किंवा सेवा स्पर्धांशी तुलना हे पण महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपण एक प्रोडक्ट आपल्या बिझनेसमध्ये आपल्या कंपनीमध्ये एक प्रोडक्ट बनत असेल तर त्याला पर्यायी प्रोडक्ट पण अनेक प्रकारचे असतात. तर त्यामध्ये आपल्या कंपनीमध्ये आणि दुसऱ्या कंपनीमध्ये स्पर्धा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्पर्धात्मक अनुभव आपल्याला येत असतात. उत्पादन ज्ञान म्हणजे थोडक्यात काय असतं तर उत्पादन ज्ञान हे एक कौशल्य आहे जे ते तुमचे कर्मचारी पूर्णपणे समजतात आणि ते ग्राहकांशी तुमचे उत्पादन, त्यांची वैशिष्ट्ये, फायदे आणि समर्थन गरजा याबद्दल प्रभावी संवाद साधू शकतात. उत्पादनाचे ज्ञान हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे जे तुमच्या ग्राहकांना, सामोरे जाणाऱ्या संघांना हे माहीत असले पाहिजे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ग्राहकांशी जे कर्मचारी जे प्रोडक्ट बनवतात त्याबद्दल त्याचे उत्पादन असतील, त्याची वैशिष्ट्य असतील, फायदे असतील किंवा ज्या गरजा उपयोग असेल तर याबद्दल प्रभावीपणे संवाद साधणे पण आवश्यक आहे. उत्पादनाचे ज्ञान एक महत्त्वाचे कौशल्य आहे जेणेकरून तुम्ही ते ग्राहकांसमोर मांडू शकतात किंवा मांडले जातात. पहिला आहे की विक्री सुधारते. विक्री सुधारतेमध्ये काय आहे की तुमच्या उत्पादनाची माहिती आणि अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्याने तुमची विक्री टीम संभाव्य ग्राहकांशी तुमच्या उत्पादनाचे मूल्य प्रभावित करणारी वैशिष्ट्ये सादर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आणि तुमचे उत्पादन त्यांच्यासाठी कसे कार्य करेल याबद्दल सामायिक करण्यास सक्षम असेल. यामध्ये काय तर तुमच्या उत्पादनाची माहिती म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तुमचं उत्पादन कोणतं आहे, उत्पादनाचा काय उपयोग आहे, वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही ग्राहकांना सांगू शकता. म्हणजे जे बिझनेसचे कंपनीचे कर्मचारी असतील जे प्रोडक्शन करतात किंवा प्रोडक्टची विक्री करतात त्यांना त्या प्रोडक्टबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते ग्राहकांना त्याचे वैशिष्ट्ये, ज्ञान, फायदे हे सांगू शकतात. जर त्यांना ते समजले तर ते दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे सांगू शकतात. यामध्ये आहे की जी विक्री टीम आहे
जी विक्री टीम आहे ती संभाव्य ग्राहकांशी तुमच्या उत्पादनाची मूल्य असतील, प्रभावित करण्याची वैशिष्ट्ये असतील, ते सर्वोत्तम मार्ग आहे की तुमचे उत्पादन त्यांच्यासाठी कसे कार्य करेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल, तुमचे म्हणजे जे उत्पादन आहे त्याच्यासाठी कसे कार्य करेल हे पण याबद्दल ते मार्गदर्शन देत असतात किंवा त्यांना प्रेरणा मोटिवेट करत असतात किंवा त्यांना प्रोडक्ट खरेदी करण्याबाबत किंवा त्यांचे ज्ञान देऊ त्यांच्या ज्ञानात भर पाडतात. तसेच त्यांच्या जी कौशल्य आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांची कौशल्य आहेत ते त्यांना दाखवून देतात, जेणेकरून जे प्रोडक्शन असेल ते सेलिंगचं कौशल्य असतं, जसे विक्री करण्याचं कौशल्य त्याप्रमाणे पण ते दाखवू शकतात, जेणेकरून तो एखादा ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यास भाग पडेल. तुमच्या ग्राहकांना सेकंड आहे, तुमच्या ग्राहकांना अधिक चांगले समर्थन देते. तर काय आहे की हे पर्याय आहे की प्रत्येक ग्राहकासह त्यांना 1 किंवा 2 प्रश्न असतील. त्यांना तुमच्या समर्थन कार्यसंघावर अवलंबून राहावे लागेल. तुमच्या उत्पादनाचे आणि त्यांच्या तांत्रिक कार्यक्षमतेचे तपशीलवार आणि सखोल ज्ञान करून तुमचे कार्यसंघ सदस्य जलद आणि सक्षम पद्धतीने उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम असतील. कोणताही ग्राहक असेल तर त्याला प्रश्न पडतोच की हे उत्पादन कशा प्रकारचे आहे किंवा हे प्रोडक्ट कसले आहे किंवा त्याचा काय उपयोग आहे, आपण कशा रीतीने त्याचा वापर करू शकतो, याबद्दल प्रश्न हे साहजिकच ग्राहकांना पडत असतात. तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे हे कर्मचाऱ्यांची किंवा त्या व्यक्तींची टीमचे कर्तव्य आहे, जेणेकरून त्याचा जे प्रश्न पडतील त्यांना सक्षम उत्तरं म्हणजे योग्य उत्तरं पण असतील, सक्षम पण उत्तरं देण्यास ती टीम ही योग्य पद्धतीने त्यासाठी योग्य पद्धतीने कार्य केले पाहिजे, ती सक्षम असली पाहिजे, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे त्यांना उत्तरं देईल. पुढचा पॉईंट आहे, उत्पादनाचा अवलंब आणि धारणा वाढवते. तुमच्या कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देऊन तुम्ही त्यांना एक अपरिहार्य कौशल्य तुमच्या ग्राहकांना प्रशिक्षित करण्याची क्षमता देत आहात. तुमचे कर्मचारी तुमचे उत्पादन कसे वापरावे याबद्दल ग्राहकांना प्रभावीपणे शिक्षित करू शकतात. अशा प्रकारे उत्पादनाचा अवलंब वाढवतात आणि त्यांना तुमच्या व्यवसायासह त्यांच्या संपूर्ण प्रवासात सपोर्ट करतात, जेणेकरून ते तुमच्या उत्पादनात उत्कृष्ट राहतील आणि अधिक बळ टिकून राहतील. उत्पादनाचा अवलंब आणि धारणा कशी वाढवायची, तर कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण द्यायचे, जे प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जी अंगभूत कौशल्य असतात किंवा जे कोणतेही कौशल्य एखाद्या कर्मचाऱ्यात नसतील तर ते आपण निर्माण करू शकतो, ती प्रशिक्षण देऊन त्याच्यात ती कौशल्य भरू शकतो, जेणेकरून त्याचे ज्ञान देऊ शकतो त्या कौशल्याचे, जेणेकरून तो कर्मचारी योग्य प्रकारे कार्य करेल. मग त्यासाठी अपरिहार्य कौशल्य तुमच्या ग्राहकांना प्रशिक्षित करण्याची क्षमता देत असते. तसेच कर्मचारी तुमचे उत्पादन कसे वापरावे, म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला चांगल्या प्रकारचे ज्ञान असेल की तुम्ही हे कसे एखादे प्रोडक्ट कसे वापराल, तर तो दुसऱ्या ग्राहकांना सांगू शकतो, तो शिक्षित करू शकतो की अशा प्रकारे हे तुमच्यासाठी हे प्रोडक्ट चांगले आहे. अशा प्रकारे उत्पादनाचा अवलंब वाढत असतो. तसेच संपूर्ण प्रवासात तुमच्या व्यवसायासह त्यांच्या संपूर्ण प्रवासात सपोर्ट करतात, जेणेकरून ते तुमच्या उत्पादनात उत्कृष्ट राहतील आणि अधिक बळ टिकून राहील, जेणेकरून आपला व्यवसायाचा विकास होईल आणि आपला व्यवसाय हा टिकून राहील. फोर्थ आहे, ग्राहक आणि कर्मचारी आत्मविश्वास वाढवते.
वर्धित उत्पादन ज्ञानाचा कमी प्रशंसनीय परंतु महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढवणे, ज्यामुळे तुमचे ग्राहक आणि कर्मचारी दोघांनाही मिळते. तुमच्या ग्राहकांसाठी तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता हे जाणून ते निश्चित राहू शकतात. यामध्ये काय आहे की ग्राहकांचा आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास हा वाढवता आला पाहिजे, जेणेकरून ते तुमच्या उत्पादन ज्ञानाचा कमी प्रशंसनीय पण त्याचा फायदा होऊ शकतो, जर जर ग्राहक आणि कर्मचारी दोघांना पण त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवला, तर कर्मचारी योग्य प्रकारे उत्पादन करू शकतो किंवा उत्पादनाचे चांगले ज्ञान ग्राहकांना देऊ शकतो. तसेच ग्राहकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाल्यास तो ग्राहक जे उत्पादन आहे, प्रोडक्ट आहे, ती खरेदी करत असते, त्याबद्दल ज्ञान घेत असते. कशा प्रकारे ते प्रोडक्ट आपल्याला उपयोगी पडेल याबद्दल ती जागृत राहते किंवा त्याचे ज्ञान घेत असते. त्यांना माहीत आहे की तुमच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि ओलांडण्यासाठी आणि त्यांच्या मार्गावर येणारी कोणतीही समस्या असेल तर ती हाताळण्यासाठी त्यांच्याकडे साधने आहेत. म्हणजे कर्मचाऱ्यांकडे ग्राहकांना एखादा आत्मविश्वास आला की तर ती कोणतीही त्यांची अपेक्षा असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्यांकडे असते. पुढचा पॉईंट आहे उत्पादन ज्ञान प्रशिक्षण. म्हणजे प्रशिक्षण कसं द्यायचं. कर्मचाऱ्यांमध्ये उत्पादनाचे ज्ञान वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रशिक्षण धोरण विकसित करणे. हे करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. म्हणजे यामध्ये कसं, जर उत्पादन ज्ञानासाठी प्रशिक्षण दिलं तर कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. त्यांचं जर योग्य प्रशिक्षण भेटलं तर त्यानुसार त्यांचं जे प्रशिक्षण धोरण किंवा प्रशिक्षण जे व्यवसाय आहे त्याचा विकास होण्यास मदत होते. हे करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. तर वैयक्तिक सत्रे, हँडआउट्स आणि मार्गदर्शक ऑनलाईन प्रशिक्षण आहे. आज आम्ही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे या सर्व पद्धतींचा वापर करू शकतो. यावर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यांच्या वाढत्या कार्यक्रमांना सुलभ, कार्यक्षम, स्केलेबल मार्गाने प्रशिक्षित करू पाहणाऱ्या संस्थांसाठी LMS हा एक परिपूर्ण उपाय आहे. LMS म्हणजे काय, तर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, शिक्षण व्यवस्थापन प्रणाली. तर ही त्याच्यासाठी महत्त्वाची असते. कोणत्याही पद्धतीने आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. वैयक्तिक सत्रे आहेत, हँडआउट्स आहेत, मार्गदर्शक ऑनलाईन प्रशिक्षण आहे. त्याद्वारे आपण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. LMS तुमच्या संस्थेला त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात कशी मदत करू शकते याचा एक सोपा व्याख्यान येथे आहे. त्यामध्ये पहिला आहे सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करा. सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करायचा, जेणेकरून त्याद्वारे आपण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. सुसंगतता हा व्यवसायासाठी एक सार्वत्रिक संघर्ष आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला समान उच्च दर्जाचे उत्पादन प्रशिक्षण मिळेल याची खात्री करणे हे योग्य साधनांसह एक किचकट काम असू शकते. यामध्ये कसं आहे की सुसंगतता ही सगळीकडेच असते व्यवसायामध्ये. प्रत्येक कर्मचाऱ्याला समान दर्जाचे उत्पादन प्रशिक्षण मिळणे हे महत्त्वाचे असते. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला असा भेदभाव करून नाही की त्याला जास्त प्रशिक्षण द्यायचं, तर तसं नाही की प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते समान उच्च दर्जाचे असले पाहिजे. याची खात्री करणे पण महत्त्वाचे आहे की सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळते आहे की
नाही. दुसरा आहे प्रशासक आणि कर्मचारी दोघांसाठी वापरण्यास सोपे. एक महत्त्वाचा घटक आहे जो उत्पादन, ज्ञान, प्रशिक्षण बनवू शकतो किंवा खंडित करू शकतो. तो म्हणजे काय आहे की साधेपणा. प्रशिक्षणाचे व्यवस्थापन आणि वितरण करणाऱ्या प्रशासकासाठी प्रक्रिया जलद आणि गुंतागुंतीची असणे आवश्यक आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सुलभ आणि शिकाऊ अनुकूल असणे आवश्यक आहे. यामध्ये काय आहे की प्रशासक आणि कर्मचारी दोघांसाठी वापरण्यास सोपे असले पाहिजे, जेणेकरून प्रशिक्षणाचे व्यवस्थापन आणि वितरण करणाऱ्या प्रशासकासाठी प्रक्रिया जलद आणि गुंतागुंतीची असते. तर त्यामध्ये काय आहे की कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सुलभ आणि शिकाऊ असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रशासक आणि कर्मचारी असतील तर जो प्रशिक्षण देत असतो तो असतो प्रशासक. मग प्रशासकाला पण एखादी जे प्रशिक्षण देणार आहेत त्याचे व्यवस्थापन किंवा करणे असणे किंवा त्याला ज्ञान असणे, कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण आपल्याला द्यायचे आहे ते असणे किंवा त्या व्यवस्थापन त्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांना चांगले आणि सुलभ असतील किंवा शिकाऊ अनुकूल असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना समजण्यास सोपे जाईल व त्यांच्यामध्ये ते लवकरात लवकर आत्मसात होणार आहे. जेणेकरून जर ते सोपे असतील, सुलभ असतील, चांगले असतील, त्यांच्यासाठी अनुकूल असेल तर त्याचा फायदा हा कर्मचाऱ्यांना होणार आहे, त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. तिसरा आहे स्केलेबल उत्पादन ज्ञान प्रशिक्षण. जर तुम्ही वाढत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करत असाल, ज्याची तुम्हाला पुढील काही वर्षात दुप्पट किंवा तिप्पट अपेक्षा असेल, तर तुम्हाला ही प्रक्रिया स्केल करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जेणेकरून जर आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना म्हणजे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना किंवा वाढत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करत असाल तर काही वर्षात तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असते की काही वर्षात दुप्पट किंवा तिप्पट अपेक्षा असेल, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. जर त्यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग दिलं, चांगलं ट्रेनिंग भेटलं तर त्यातून त्यांना चांगले ज्ञान प्राप्त होणार आहे, जेणेकरून त्याचा उपयोग हा पुढील वर्षात त्यांना भेटणार आहे. आणि त्यांच्याकडून अपेक्षा कशी ठेवतात की दुप्पट किंवा तिप्पट प्रकारे चांगल्या प्रकारे ते काम करू शकतील. तर ती जर त्यांच्याकडून तेवढी अपेक्षा ठेवायची असेल तर त्यांचं उत्पादन प्रशिक्षण पण कसं असलं पाहिजे, स्केलेबल असलं पाहिजे, प्रमाणयोग्य असलं पाहिजे. LMS म्हणजेच की लर्निंग मॅनेजमेंट मेथड, शिक्षण व्यवस्थापन प्रणाली, हे काम अधिक आटोपशीर बनवत असते. तुम्ही तुमच्या वाढत्या कर्मचाऱ्यांच्या संख्येला ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकता. जर यामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी असतील आणि त्यांना एकत्रितपणे प्रशिक्षण देता येत नसेल तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देऊ शकता, जेणेकरून ते सर्वांपर्यंत पोहोचेल, सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि ते प्रशिक्षणसुद्धा मिळेल. गंभीरपणे अनेक कार्यसंघ, स्थान आणि टाईम झोनमध्ये शिक्षण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचता येईल. असा या स्केलेबल उत्पादन ज्ञान प्रशिक्षणाचा फायदा आहे, जेणेकरून ते सर्वांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहोचेल. चौथा आहे वेळ घेणारे कार्यप्रवाह स्वयंचलित करा. LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा एक फायदा असा आहे की तो तुमच्या संस्थेचा बराच वेळ वाचवत असतो.
एकत्रीकरणाद्वारे वापरकर्ते जोडण्यासारखे वर्कफ्लो स्वयंचलित करून तुम्ही हे करू शकता. उदाहरणार्थ काय आहे की तुमच्या HR सिस्टीममध्ये नवीन कर्मचारी जोडा. त्यांची वापरकर्ता माहिती आपोआप तुमच्या LMSवर पाठवा, जिथे ते वापरकर्ता म्हणून तयार केले जातात. यामध्ये काय आहे की LMSचा फायदा होत असतो की ते तुमचं जे संस्था असेल, बिझनेस असेल, त्याचा वेळ कमी म्हणजे बराच वेळ वाचवत असते. ते कशा प्रकारे काम करते तर एकत्रीकरण करते. एकत्रीकरणाद्वारे वापरकर्ते जोडण्यासारखे वर्कफ्लो स्वयंचलित करत असते. ज्यांना आवश्यक कोर्सेस किंवा लर्निंग पाथ अभ्यासक्रमाचा एक घटक आहे त्यामध्ये स्वयंनोंदणी करा. जर ऑनलाईन पद्धतीने किंवा जास्तीत जास्त नवीन ॲडिशनल कोर्स असतील तर त्याचा पण वापर जे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, जेणेकरून LMS ही त्यांना त्याद्वारे प्रशिक्षण हे देत असते. 5वा आहे मोबाईल प्रतिसादात्मक शिक्षण. सर्व शिकणाऱ्यांना डेस्कवर बांधलेले नसते किंवा डेस्कवर शिकण्यासाठी वेळ नसतो. जाता जाता प्रशिक्षणासाठी मोबाईल अनुकूल LMS तुमच्या कर्मचाऱ्यांना साईटवर किंवा ब्रेकवर लॉग इन करण्यास आणि त्यांच्या उत्पादनाचे ज्ञान वाढवण्याची परवानगी देत असते. जेणेकरून जर आपल्या सर्वांकडे मोबाईल हा असतोच, आपण मोबाईलचा वापर करत असतो, तर सर्वांनाच तिथे एखाद्या संस्थेत जाऊन तिथे प्रशिक्षण घेणे हे कोणाला जमत नाही. तर अनेक वेळा ज्यांच्याकडे कॅम्प्युटर नसतो पण मोबाईल हा सर्वांकडे आहे, मग त्याचा उपयोग इथे करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याद्वारे LMS ही तुमच्या मोबाईलवर वेबसाईट पाठवते. त्याद्वारे तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. मोबाईलवर त्याचे ऑनलाईन व्हिडिओ पाहू शकता, लेक्चर पाहू शकता, जेणेकरून त्याची परवानगी पण देत असते, जेणेकरून तुमचे उत्पादनाचे ज्ञान वाढेल. आता बघूया की उत्पादन ज्ञान कसे सुधारावे. यामध्ये किती पॉईंट बघितले आपण? 5 पॉईंट बघितले उत्पादन ज्ञान प्रशिक्षणामध्ये. पहिला होता की सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करायचा. दुसरा आहे प्रशासक आणि कर्मचारी दोघांसाठी वापरण्यास सोपे असले पाहिजे, स्केलेबल उत्पादन ज्ञान प्रशिक्षण. चौथा आहे वेळ घेणारे कार्यप्रवाह स्वयंचलित करा. आणि 5वा आहे मोबाईल प्रतिसादात्मक शिक्षण. पुढे पॉईंट आहे की उत्पादन ज्ञान कसे सुधारावे. व्यवस्थापक म्हणून तुमच्याकडे तुमच्या कंपनीमध्ये उत्पादन ज्ञान सुधारण्याच्या अनेक संधी आहेत. या पद्धती समजून घेतल्याने कर्मचाऱ्यांना विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान शिकण्याची आणि टिकवून ठेवण्याची अधिक संधी मिळते. तुमच्या कंपनीतील उत्पादनाचे ज्ञान सुधारण्यासाठी या चरणांचा वापर करा. यामध्ये काय दिलेलं आहे की जे उत्पादनाचे ज्ञान आहे ते सुधारण्यासाठी अनेक पद्धती आहेत, संधी आहेत. तर त्याचा उपयोग जर त्या पद्धती समजून घेतल्या तर त्याचा उपयोग काय होतो की कर्मचाऱ्यांना विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान असतील किंवा ते जे टिकवून ठेवण्यासाठी अधिक संधी मिळत असते, जेणेकरून त्यांचा विकास त्यातून होत असतो. आणि खालील जे चरण दिले आहेत बघा. पहिला आहे हँड्स ऑन अनुभव ऑफर करा. तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवाद्वारे तुमची उत्पादने जाणून घेण्याची अनुमती द्या. जर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतानुसार, त्यांच्या अनुभवानुसार जर उत्पादन जाणून घ्यायचं असेल किंवा ते जाणून घेऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या अनुभवानुसार ते जाणून घेतले की त्यांना कितपत म्हणजे योग्य प्रकारे किंवा कितपत त्यांना समजतं हे पण आपण बघणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून
जर त्यांना त्यांच्या अनुभवातून चांगले प्रकारचे ज्ञान मिळू शकते किंवा त्यांना समजू शकते, तर आपण त्यांचे हे कौशल्य त्याचे कौशल्य पण त्यांच्यात ते वापरू शकतात. तुम्ही त्यांना उत्पादनाची चाचणी घेण्यासाठी मीटिंग आयोजित करत असाल किंवा त्यांना कर्मचाऱ्यांवर सवलत देऊ करा, जेणेकरून ते त्यांना खरेदी करू शकतील. ते काय विकत आहेत याची खात्री करा. म्हणजे जे खरेदी काय करत आहेत किंवा विकत काय आहेत याची पण खात्री आपण केली पाहिजे. त्यांना ही संधी दिल्याने ते त्यांचे वैयक्तिक अनुभव भविष्यातील ग्राहकांसोबत शेअर करू शकतात. याद्वारे काय होईल का, जर त्यांना स्वतःहून अनुभव आला तर त्यांचे अनुभव हे ग्राहकांशी शेअर करू शकतात. ग्राहकांना उत्पादनाबद्दल चांगल्या प्रकारे ज्ञान देऊ शकतात. पुढचा आहे की पारंपरिक आणि सर्जनशील माहिती स्रोतांना प्रोत्साहन द्या. तर त्यामध्ये काय आहे की कर्मचाऱ्यांना विविध स्रोताद्वारे तुमच्या कंपनीची उत्पादने जाणून घेण्यात मदत करा. उदाहरणार्थ काय आहे की कर्मचाऱ्यांना जी तुमच्या कंपनीची उत्पादने आहेत त्याच्याबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे. किंवा त्यांना ते जे जाणून घेतात त्यामध्ये आपण त्यांना मदत करायची, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त समजेल. उदाहरणार्थ काय आहे की त्यांना उत्पादन साहित्य वाचण्यासाठी किंवा ग्राहक आणि इतर कार्यसंघ सदस्याकडून अभिप्राय वापरण्यास प्रोत्साहित करा. जे उत्पादन साहित्य आहे ते त्यांना वाचण्यासाठी द्यायचं. तसेच जे ग्राहकांचे अभिप्राय असतील किंवा इतर कार्यसंघ सदस्यांचे अभिप्राय असतील तर ते त्यांच्याशी शेअर करा, त्यांना ते द्या, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. ते ऑनलाईन मंच किंवा उत्पादकांच्या भेटीद्वारे माहिती मिळवू शकतात. तुम्ही जितके अधिक स्रोत ऑफर कराल तितके अधिक गोलाकार ज्ञान त्यांच्याकडे असणार आहे. म्हणजे जेवढे त्यांना अधिक स्रोत उत्पादन ज्ञान मिळवायचे तुम्ही जेवढे ऑफर कराल तेवढेच त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. तिसरा आहे सराव करण्याची संधी द्या. सराव करण्याची संधी कशा प्रकारे द्यायची, कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पादन ज्ञान आणि सुधारण्याची संधी द्या. उत्पादन ज्ञानाबद्दल त्यांचा सराव असेल किंवा अनेक सुधारणा असतील तर त्यांची संधी, एखादी गोष्ट चुकून झाली तर त्याबद्दल त्यांना सुधारण्याची पण मुभा दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे. विक्री व्यावसायिकांना त्यांनी जे शिकले आहे ते लागू करण्यात मदत करण्यासाठी रोल प्लेइंग किंवा सिम्युलेशन यासारख्या तंत्रांचा विचार करा. उदाहरणार्थ एक कर्मचारी ग्राहकाची भूमिका घेऊ शकतो तर दुसरा विक्रेत्याची भूमिका घेऊ शकतो. यामध्ये कसं की रोल प्लेइंग हे घेऊन त्याच्यानुसार कर्मचाऱ्यांमध्ये हे करायचं की एकाला ग्राहकाचा रोल द्यायचा, दुसऱ्याला विक्रेत्याचा रोल द्यायचा. त्यानुसार त्यांची कन्व्हर्सेशन कसे आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, ते ज्ञान कसे देतात किंवा त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्ह काय करू शकतो, त्यांचं डेव्हलप कशा प्रकारे करू शकतो हे त्यांना योग्य प्रकारे समजून जाईल. जेणेकरून तर त्यांचा सराव झाला तर ते योग्य प्रकारे त्यांचे डेव्हलपमेंट करू शकतात किंवा त्यांचं त्याबद्दल उत्पादनाच्या ज्ञानाबद्दल असेल किंवा उत्पादनाबद्दल ते चांगली माहिती देऊ शकतात जर त्यांचा चांगला सराव झाला तर. पुढचा आहे मायक्रो प्लॅनिंग वापरा. तर काय आहे मायक्रो लर्निंग वापरा. कर्मचाऱ्यांना एका वेळी थोड्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया करणे सोपे वाटत असल्यास मायक्रो लर्निंग पद्धतीचा विचार करा. ही पद्धत त्यांना प्रत्येक उत्पादनासाठी एक मॉड्यूल शिकण्यास अनुमती देते, ज्यामुळे त्यांना माहितीवर प्रक्रिया करणे आणि राखून ठेवणे सोपे होते. मग यामध्ये काय करायचं का मायक्रो लर्निंग पद्धतीचा वापर करायचा.
जेणेकरून प्रत्येक उत्पादनासाठी एक मॉडेल शिकण्यास त्यांना अनुमती द्यायची, जेणेकरून प्रत्येक उत्पादनाची एक मॉडेल त्यांच्याकडून त्याबद्दल सराव करायचा, त्यांना शिकण्यास हे करायचं की हे त्याचे ज्ञान द्यायचे उत्पादनाचे. ते शिकण्यास अनुमती देणं हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यामुळे काय होईल की त्यांचे जे माहिती असेल, त्या प्रोडक्टबद्दल माहिती असेल, त्याच्यात वाढ होईल, त्यांची इम्प्रूव्ह होईल, जेणेकरून ते त्या प्रोडक्टबद्दल जास्तीत जास्त ग्राहकांना माहिती देऊ शकतील, ज्यामुळे त्यांना माहिती प्रक्रिया करणे आणि राखून ठेवणे सोपे होते. उत्पादनाचे ज्ञान मिळवण्यासाठी ते लहान व्हिडिओ पाहत असल्यास ही पद्धत त्यांना व्हिडिओची लहान लांबी लक्षात घेऊन अधिक चांगले लक्ष देण्यास मदत करू शकते. लास्ट आहे 5वं, ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. कर्मचाऱ्यांना ज्ञान मिळत असल्याने ते ग्राहकांच्या गरजांचा अंदाज घेत असल्याची खात्री करा. ग्राहकांना स्वारस्यपूर्ण वाटू शकते अशी उत्पादन वैशिष्ट्ये त्यांना माहीत असल्यास देखील ते मदत करते. हा दृष्टिकोन प्रत्येक विक्रेत्याला प्रत्येक ग्राहकाच्या गरजावर आधारित वैयक्तिकृत उत्तर ग्राहकांना सादर करण्यास अनुमती देते, जेणेकरून जर ग्राहकांच्या काय गरजा आहेत हे जर आपल्याला लक्षात आले तर त्याच्यावर आपण जास्तीत जास्त चांगले उत्पादन तयार करू शकतो. त्याचे उत्पादनाचे ज्ञान त्या प्रकारे देऊ शकतो, जेणेकरून ते कसे उपयोगी पडेल. तसेच ग्राहकांच्या गरजांचा त्यांना अंदाज कसा घ्यायचा आहे, कर्मचाऱ्यांना त्याबद्दल ज्ञान असणे पण महत्त्वाचे आहे, जेणेकरून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेणे, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादन वाढवणे किंवा तशा प्रकारचे उत्पादन तयार करणे, उत्पादनाची वैशिष्ट्ये त्यांना समजावून सांगणे, जेणेकरून ते प्रोडक्ट ते खरेदी करतील. असा हा दृष्टिकोन प्रत्येक विक्रेत्याला प्रत्येक ग्राहकांच्या गरजांवर आधारित वैयक्तिकृत उत्तर ग्राहकांना सादर करण्यास आपण जर अनुमती दिली तर त्याचा फायदा हा ग्राहकांना पण होऊ शकतो, कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, आपली जी कंपनी आहे, बिझनेस आहे, त्यांना पण होऊ शकतो. तर आपण हे 5 पॉईंट बघितले. उत्पादन ज्ञान कसं सुधारायचं. पहिलं होतं हँड्स ऑन अनुभव ऑफर करा. दुसरा आहे पारंपरिक आणि सर्जनशील माहिती स्रोतांना प्रोत्साहन द्या. तिसरा आहे सराव करण्याची संधी द्या. त्यानंतर आहे मायक्रो लर्निंग वापरा. ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. हे असे पॉईंट आपण बघितले आजच्या लेक्चरमध्ये. सेकंड लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट बघूया. आजच्या लेक्चरमध्ये सब कंटेंट सेकंड युनिटचा पर्सनल डेव्हलपमेंट वैयक्तिक विकासमधील प्रोडक्ट नॉलेज हे आपण आज बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण कस्टमर ओरिएंटेशन हा पॉईंट बघणार आहोत. थँक्स ऑल ऑफ यू.